कविता किचनमध्ये स्वागत आहे। आज बनवूया आपण दम बिर्याणी। चला मग, इथे मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे। तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। मस्त तेल गरम झाल्याच्या नंतर याच्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। थोडासा लालसर झाल्यावर त्याला चांगल्या प्रकारे लाल करून काढून घ्यायचं आहे। इथे मी 500 ग्राम चिकन घेतलेला आहे, स्वच्छ धुवून। त्यामध्ये मिरची, हळद, धने पावडर, चिकन मसाला, चवीनुसार मीठ, अद्रक लसणाची पेस्ट, तेजपत्ता, दालचिनी, मिरे, लवंग, हिरव्या मिरच्या, पुदिना, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, अर्धा लिंबू टाकायचा। त्यानंतर मग दही टाकल्यानंतर कांदा, भाजलेला कांदा टाकून घ्यायचा। मग हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्यावर अर्धा चम्मच आपण तेल टाकून घेऊया। इथे मी 500 ग्राम तांदूळ घेतलेले आहेत। इथे पाणी टाकत आहे मी बॉईल करण्यासाठी, राईस बॉईल करण्यासाठी। इथे मी लवंग, मिरे, कोथिंबीर, तेजपत्ता टाकलेला आहे। चवीनुसार मीठ टाकायचा। मोकळा राईस करण्यासाठी इथे अर्धा लिंबू टाकून घ्यायचा। हे मस्त पाणी उकळलं झाल्यावर धुतलेला राईस हे पाण्यात टाकून 40% हे राईस बॉईल करून घेतलेला आहे। त्यामध्ये मग जे मॅरिनेट केलेलं चिकन पातेल्यात टाकून घ्यायचं। त्यावर मग राईसची फिलिंग करायची। इथे मी 2 फिलिंग करून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता मस्तपैकी। त्यावर भाजलेला कांदा आपण टाकून घ्यायचा। त्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची। कोथिंबीरने सुगंध मस्त। कलर अवेलेबल असेल तर कलर टाकून घ्यायचा। दम देण्यासाठी इथे झाकून दम द्यायचा 10 मिनटं। कसं आधीच बॉईल झालेलं असतं। बघा दम झालेला आहे आपला। इथे मी तुम्हाला हलवून दाखवते। बघा कसा मोकळा राईस झालेला आहे। झालेली आहे आपली दम बिर्याणी, मस्त एकदम सुगंधी। पाहू शकता तुम्ही। मी असं डेकोरेट करून